नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आजचा जी.आर. पाहून तुमची तळपायची आग डोक्याला जाणार आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाची गट क आणि गट ड ची पदं इथून पुढे आता कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहे. अजब सरकारचा हा गजब कारभार आहे. काय आहे सगळं डिटेलमध्ये सांगतो. आपले पुरावे वगैरे किंवा जे जी.आर. आहे तर ते देखील असतात. ठीक आहे, सुरुवातीला सांगतो आपली आरंभ बॅच MPSC कंबाईन ग्रुप सी साठी मेंटरशिप बॅच आपली लॉन्च होणार आहे. 1 तारखेपासून डेमो लेक्चर असणार आहे. त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर असणार आहे. PDF नोट्स टेस्ट सिरीज सगळं काय असणार आहे. मेंटरशिपसाठी मी आणि सगळी टीम असणार आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट करी परेशानी आली तर 70 66 155 355 वर रिच आउट करू शकता. नाव आता चालूया आपल्या आजच्या या जी.आर. वर. हा जो जी.आर. आहे हा शासन निर्णय आहे. हा काही प्रसिद्धीपत्रक किंवा हे नाहीये, शासन निर्णय आहे. 18 जून 2026 पत्रक आहे, म्हणजे जी.आर. आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट क व गट ड ची पदे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पुरवठासाठी स्टार्ट घटकांना व सेवा पुरवठा करणाऱ्या एजन्सीला मान्यता देण्यात येण्याबाबत. स्मार्ट सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे. त्यांच्याही धागेदोरे आता जे मंत्रिमंडळ जे टेबलवर बसून निर्णय घेतात त्यांच्यासोबत त्यांचे डायरेक्ट संबंध आहे. त्या कंपनीला आता हे कंत्राट देण्यात आलेलं आहे. पहा पुढे काय काय आहे तर ते सांगतो. महिला व बाल कल्याण विभागास जी पदं आहेत, ठीक आहे, अधिपत्याखालील महिला पुणे यांच्या अधिप क्षेत्रातील शासकीय गट क व गट ड ची 2063 पदे. अरे का 2-4 पदं विकतायत का? 2063 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. 2000 पदं. शरम कशी आणि लाज कशी वाटत नाही या सरकारला? जाहिरात निघते 100 200 300 किंवा खूप झालं ना तर 400-500 पदासाठी. अख्खा महाराष्ट्र बेजार करतात 300-400 पद. आता ही कामगार विभागाची भरती आली, 78 पद आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले पोरं त्याच्या मागे लागलेले आहेत आणि हे सगळ्यांच्या नाका खालून 2063 पदं बाह्य यंत्रणेद्वारे देतात. विद्यार्थी म्हणून तुम्हाला काही कळत नाही, ठीक आहे, तुम्हाला या माहितीचा म्हणजे स्रोतच तुम्हाला येत नाही म्हणून तुमचं रक्त सळसळ करत नाही. ही फार शर्मेची गोष्ट आहे. प्रत्येक शिक्षकांनी, कोणत्याही अकॅडमीचे शिक्षक असतील, त्यांनी या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. जर सरकारवर कोणी टीका करणार किंवा प्रेशर करणारच नसेल तर सरकार मनमानी करणारच ना. 2063 पद बाह्य यंत्रणेद्वारे दिलेली आहे. कोणाला दिलेली आहे? ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिली आहे. स्मार्ट सर्व्हिसेस नावाची कंपनी याला त्यांनी दिलेली आहे. 2063 पैकी 918 पद त्यांना दिलेली आहेत. 918 पद वगळून 1145 पद यामध्ये दिलेली आहे आणि बाकी बाह्य यंत्रणेद्वारे 918 पदासह 2063 पदे बाह्य यंत्रणेने भरण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे सगळेचे सगळे पद जे आहेत ना तर ते बाह्य यंत्रणेद्वारे 2063. अरे एवढी जाहिरात आली ना, महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यावरती प्रत्येक डोंगराळ भागातला कोणताही घर असू द्या, त्या घरामध्ये जर माहिती पोहोचली तर तो पोरगा जिद्दीने पेटून अभ्यासाला लागेल. यांनी आपल्या पोरांचा सौदा केलेला आहे, हातोहात ठेकेदारांना विकलेलं आहे. काय पुढचं तरी काय व्हिडिओ घेणार? हा जी.आर. आहे. जी.आर. मी टाकून मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याला जी.आर. टाकून देतो. स्वयंपाकी, सफाईगार, पहारेकरी, शिपाई वगैरे हे पदं आहेत, ठीक आहे. ग्रुप सी चे देखील पदं आहेत, ग्रुप डी ची पदं आहेत. सगळीच्या सगळी पदं जी आहेत ना तर ती विकलेली आहे. आणि ही विकली कोणाला? जे त्यांच्याच नातेवाईकाच्या कंपन्या असतील तर त्या कंपन्यांना विकलेलं आहे. मला आता या गोष्टीवर आणखी बोलायचं आणि स्वतःचीच जीवाची आगा करून घ्यायची मला काही त्याच्यात हे नाही. पण तरी मी माझ्या हक्काची लढाई माझ्या व्हिडिओतील आवाजानं मी लढत आहे. गरज आहे तुमच्या एकत्र होण्याची. विद्यार्थ्यासाठी काम करणारी कोणती का होईना पण एखादी संघटना तयार व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. सेंट्रलला पहा, दिल्लीमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या विविध संघटना तयार आहे. कुठल्याही अकॅडमीच्या शिक्षकांनी सांगायचं आणि नंतर मग आंदोलन म्हणा किंवा काही गोष्टी पुढे घडायच्या, याने लढाई तुम्ही जिंकू शकणार नाही. तुमच्यापैकीच एखादा अभिमन्यू, तुमच्यापैकीच अर्जुन, तुमच्यापैकीच कोणीतरी उभं राहायला पाहिजे आणि त्यांचं हे संघटन उभं राहायला पाहिजे. आणि ही जी शापित मानसिक वृत्तीनं, लालचेनं बरबटलेली माणसं फक्त स्वतःचाच खिसा भरण्यासाठी शासनाचा म्हणजे काय म्हणतात त्याचा गैरवापर करतायत ना, त्यांचे नांग्या ठेचला पाहिजे.
मी जास्त काही बोलत नाही. तुम्हाला एकत्र होण्याची गरज आहे. एकत्र व्हा. आणि 2017 पासून हा प्रताप चालू आहे आणि 2026 नंतर तुम्हाला ग्रुप ड ची कोणतंही पद भरतीसाठी आलेली दिसणार नाही. सरळ सरळ कंत्राटी आहे. एमपीएससी कडून ABC बाकी डी ची पद जी आहेत तर ती विकलेली आहे. आशा करतो मला जे सांगायचं आहे भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. क्रांती मनातून होत असते, नंतर ती डोक्यात जात असते. क्रांती ट्रेंड न होत नसते. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.